सरप्राईज. एक बघ. काय काय दाखव परत एकदा. बरोबरच आहे की. अगं मी म्हणाले पाहिजे. कधी आणलंय? चला कट करा आता. एवढं थॉटफुल केलं होतं सगळं, छान छान फोटोज लावले होते आणि मला अजिबात लक्षात नाही आलं की कधी डेकोरेशन केलं आहे. रात्री जेवण झालेलं आणि मी वरती गेलेली रूममध्ये झोपायला आणि नंतर ना 2-3 तासामध्ये मला आवाज दिला की खाली हे काम आहे म्हणून आणि मी नॉर्मली आली. नशीब मी त्या दिवशी चांगला नाईट सूटमध्ये होते त्यामुळे छानपैकी फोटोज वगैरे आले. नाहीतर मी खूप एम्बॅरस झाले असते जर मी अवतारात असते तर. पण ना माझ्या पण डोक्यामध्ये होतं की नेक्स्ट डे बड्डे आहे तर मी आजच थोडं रेडी होते वगैरे. आणि हा फोटो आहे ना, यातले 1-2 फोटो होते जे मी आज काढलेत, म्हणजे ना आज दुपारीच काढले होते आणि त्यांनी लगेच ते प्रिंट करून आणलेत. हा फोटो बघा, हा आज दुपारीच आम्ही काढलेला, जो मी ड्रेस घातला त्याच्यावरचाच आहे आणि सुंदर डेकोरेशन केलं. आणि या निमित्तानं माझ्या बड्डेच्या निमित्तानं आम्ही रिव्हील करतो आहे की आम्ही लवकरच पॅरेंट्स होणार आहोत आणि मी प्रेग्नंट आहे. आणि मला खरं तर भीती वाटत होती की म्हणजे कसं सांगायचं किंवा एवढं लवकर सांगायला हवं की नाही, बट मला माझा आनंद तुमच्यासोबत शेअर करायचा आहे म्हणून मग हा व्हिडिओ खास त्यासाठी मी पोस्ट करते. आय एम सो लकी की एवढी छान फॅमिली मला मिळाली आहे आणि एवढा सुंदर सरप्राईज माझ्यासाठी त्यांनी प्लॅन केलं. थँक्यू एव्हरीवन. गॉड ब्लेस यू.